मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची खंत तरुणांनी बोलून दाखवली। जेवायला अन्न घेऊन आलोय, मात्र शौचालयासाठी सुद्धा सोय नाहीये असं आंदोलकांनी म्हटलंय। अंघोळीला आंदोलकांनी ट्रॅक्टर खाली त्यांना बसावं लागतंय। सरकार जाणीवपूर्वक आंदोलन चिरडण्यासाठी हे करत असल्याची प्रतिक्रिया या तरुणांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे सूरज सावंत यांनी। मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा आजचा दुसरा दिवस आहे। जरांगे पाटील हे तरी त्या ठिकाणी आरक्षणाला बसलेले आहेत, मात्र त्यांच्यासोबत आलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातले बांधव यांचा दुसरा दिवस नेमका कसा असणार, तर आपण पाहतोय की सरकारने कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे पर्यायी इथे लागलेल्या पाण्याच्या टँकर खाली तरुणांना आंघोळी करावी लागत आहे। मिळेल त्या स्टॉलवरती त्या ठिकाणी जेवावं लागत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर चहा नाश्त्याची कुठलीही व्यवस्था ही करण्यात आलेली नाहीये। मात्र किती झालं तरी प्रकरण किती असलं गंभीर तरी मराठा खंबीर असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कालपासून आपण पाहतोय की 24 तास उलटलेले आहेत आणि मराठा बांधव हे आझाद मैदानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। मात्र गैरसोयीने ते त्रस्त आहेत। सरकारकडनं उपाययोजना करण्यात का कमी पडतंय हा देखील सवाल उपस्थित केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई।